अहिल्यानगर जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे 22 जणांचा मृत्यू तर 5697 घरांची पडझड. जिल्हा प्रशासनाची आकडेवारी समोर. पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक घरांचं नुकसान झाल्याची माहिती. एमआयडीसीसाठी जमीन संपादित करण्यास चिंचोलीतील शेतकऱ्यांचा विरोध. जामनेर जळगाव शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन. शेतजमीन देणार नसल्याचा शेतकऱ्यांचा इशारा. जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका. वाघडू शिवारात फळ उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतात पाणी साचल्यानं पपईच्या बागांना मोठा फटका. नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान. मात्र शासनाकडून नुकसानाचे पंचनामे नाही. आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची शेतकऱ्यांची भूमिका. गोंदियाच्या नवेगाव बांध परिसरातून हत्ती पुन्हा गडचिरोलीकडे परतल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. हत्तीच्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या धान पिकांचं झालं होतं मोठं नुकसान. गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमध्ये वाढ झाल्यानं भंडाऱ्याच्या निमगावात बिकट परिस्थिती. शेतात पाणी शिरलं. ग्रामस्थांपुढे धोक्याची स्थिती निर्माण. अतिवृष्टीमुळे परभणीतील खरीपातील सोयाबीन पिकांच्या उत्पन्नात मोठी घट. अर्ध्यापेक्षा अधिक सोयाबीन हातातून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कोलमडलं. दिवाळीच्या तोंडावर केळी उत्पादकांना मोठा फटका. रावेर बाजारपेठेत केळींच्या मागणीत वाढ. मात्र भावात घसरण झाल्यानं केळी उत्पादक चिंतेत. 3000 रुपयांवरून थेट 300 ते 400 रुपये प्रति टन भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल. मुंबईच्या लालबागच्या राजा मंडळाकडून धाराशिवमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात. 1800 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप. अमरावतीत पूरग्रस्तांना मदत घेऊन जाणाऱ्या ट्रकला फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा. मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी किटचं वाटप केलं जाणार. माजी मंत्री प्रवीण पोटे यांचा स्तुत्य उपक्रम. साताऱ्याच्या सासपडे इथल्या 13 वर्षीय मुलीच्या हत्येचं प्रकरण. सासपडे ग्रामस्थ आणि मराठा कार्यकर्त्यांचा सातारा शहरात मोर्चा. आरोपी राहुल यादवला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांची भेट. बोगस मतदार याद्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवल्या. बोगस मतदारांची नावं यादीतून वगळण्याची मागणी. भ्रष्टाचार आणि विविध समस्यांबाबत मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा ठाणे पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा. दोन्ही पक्षांचे नेते मोर्चात सहभागी. दिव्यांग शिवसैनिकांचाही ठाण्यातील मोर्चात सहभाग. पालघरमध्ये उद्या आदिवासी समाजाचा मोर्चा. बंजारा आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध. आमदार विलास सरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन. पालघरच्या वाडा तालुक्यात ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन. खदानीच्या ओव्हरलोड गाड्या आणि रस्त्याच्या दुरवस्थेवरून ग्रामस्थ आक्रमक. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे. आदिवासी महिलेवरील अत्याचार प्रकरणी अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील घारगावात सकल हिंदू समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा. नाशिकमध्ये आदिवासी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर उलगुलान मोर्चा. धनगर आणि बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. मोर्चेकऱ्यांची मागणी. सोनम वांगचूक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापुरात इंडिया आघाडीचा मोर्चा. इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाची पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेत श्वानाच्या कटआउटला हाकेंचा फोटो लावत नोंदवला निषेध. लक्ष्मण हाकेंना आवर घाला. मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची गैरसोय. पिण्याच्या पाण्यासाठी तरुणांचं रुग्णालय परिसरातच आंदोलन. रुग्णालय व्यवस्थापनाची आंदोलकांसोबत चर्चा. पुण्यातील कुख्यात गुंड टिपू पठाणवर काळेपडळ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल. रेझवान उर्फ टिपू पठाणसह इतर 13 जणांवर गुन्हे दाखल.